तर आपण घेतलंय मित्रांनो माइंड पझल, त्याचा अनबॉक्सिंग करूया. काय काहीतरी नवीन युनिक आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा हे पाहिलं होतं बरं का, पण डोकं दिलं नव्हतं. तर आज आपण याला डोकं देतोय. WM आला. नाही WM नहीं भाई, कुछ तो झोलमाल है भाई, सब झोलमाल है. दिमाग गोल घूम रहा है दोस्तों इसके पीछे. अब ये क्या लिया हमने, तो 100 रुपए खर्चा किया है. अब जरा दिमाग भी खर्चा करते थोड़ा, 5 मिनिट यार. कुछ तो दिमाग होगा इसके पीछे, लॉजिक. मित्रांनो आपल्याला तर हे सॉल्व करायचंय, पण युट्यूब वरती बघण्याच्या पहिले युट्यूब वरती तर असेलच याचे काहीतरी क्लॉस असतीलच. बनलंय म्हटल्यावरती काही ना काहीतरी उलट पालट असणार याच्यात लॉजिक, बरं का. त्यांनी सांगितलं होतं ऍक्च्युअली दुकानदारांनी, पण आता ते आपल्याला आठवत नाही. असं घालायचं म्हणलं, कसं काढायचं है तरी. चलो यार. मित्रांनो कोणी जर गेम खेळला असेल ना, तर नक्की कमेंट करून सांगा. आपण तर सोडवणार आज नहीं तो कल, बट छोड़ेंगे जरूर. लिया है तो इसको छोड़ेंगे जरूर. ऐसा तो नहीं जाएंगे. WM ओके, WM काहीतरी टाक. नाही राव, लय डोकं लावायला लागतं याला. यस, अला जमलं. आईला पण आता आत घालायचं कसं, जमावलं तर खरं आपण. गेलं भाऊ गाव. हे बघा मित्रांनो, जमलंय आपल्याला बरं का. व्हिडिओ कुठेही कट नाहीये. ट्राय केलं, डोकं लावलं थोडं आणि ते झालंय. आता परत कधी जमल हे लगेच सांगू शकत नाही, कारण आपल्याला एकदा जमलं. चला पुढे. जब स्मार्ट. आणि हे मित्रांनो आपण असं डॅशबोर्ड पाशी ठेवा. नक्की कमेंट करून सांगा हे नेक्स्ट टाइम कधी सोडवायचं. नक्की लक्षात राहू द्या. चला निघूया. थँक्यू काठेवाडी. मस्त असं जेवण 270 रुपयाचं. गुजरातला पोहोचलोय. बॉर्डर इथली बंद आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही. फक्त महाराष्ट्राचं वजन काटा क्रॉस करायचा होता, तर तो पण आपण 50 रुपये देऊन क्रॉस केलाय. कारण काट्यावरतून गेलो असतो तर फास्टॅग मधून 50 कट झाले असते. बाहेरून आलो, टाइम वाचला, तेवढेच पैसे घेतलेत. आणि गुजरातचा वजन काटा तर ऑलरेडी बिलाडचा बंद आहे. तर पोहोचलोय मित्रांनो आपण वलसाडला. आणि वलसाडला आपले एक फॅमिली मेंबर आहेत, हितेश भाई ठक्कर म्हणून. प्रत्येक ब्लॉग वरती दादांची कमेंट असते. खूप छान अशी कमेंट करतात. आपले ब्लॉग रेग्युलरली बघतात. आणि त्यांनी ऍक्च्युली आपण ज्यावेळेस पोस्ट टाकली होती त्यावेळेस रिप्लाय केला होता की आमच्या गावात येत आहे तर भेटून जा. मी त्यांना रिप्लायला मेसेज पण केला होता की तुमचा नंबर मला पाठवा, मी नक्कीच वलसाडला पोहोचल्यावरती कॉल करतो. बट आता काही 1 वाजून गेलेला आहे, 1:30 वाजलं ऍक्च्युली. आणि आपण आहे वलसाडच्या डीमार्टच्या शेजारीच. तर हितेश भाई आते टाइम याद रखना, नंबर दे देना भाई, आपको कॉल करेंगे और आपसे मिलके जाएंगे. क्योंकि लास्ट टाइम वाला जो गुजरात का सीरीज हुआ था उस टाइम पे भी आपका कमेंट था, आपसे मुलाकात नहीं हो पाई, आप जाते टाइम भी नहीं हो पाई. तो चलो आते टाइम याद से हम आपको मिल पाएंगे. चला मित्रांनो, अजून 350 किलोमीटरची आपली जर्नी बाकी आहे. 90 रुपये 28 पैसे. 818 ची डेन्सिटी.
2,500 रुपयाचं डिझेल. आणि आपल्याला टायमिंग दाखवतोय सकाळचं 7:30चा. तरी म्हणलं तरी आपल्याला अजूनही मोठी मोठी गाव आहेत, मोठा मोठा रोड आहे, तर एवढ्या डिझेलमध्ये गाडी आरामात आपली अहमदाबादला पोहोचू शकते. म्हणून 2,500च भरलं. तर आपलं 5,000चं जे बजेट होतं डिझेलचं ते आपण कंप्लीट केलंय. आणि दाखवायचं एक मेन महत्वाचं असं ही झाडं लावलेली आहेत बघा. त्या झाडांचा फायदा हा होतो की समोरून जे गाडीची लाईट येते ना ती आपल्याला डायरेक्ट येत नाही डोळ्यावरती. म्हणजे प्रवासामध्ये बोर्ड विजिबल होतं, रस्त्यावरती कोणी रात्रीचं क्रॉसिंग करत असेल ते विजिबल होतं, किंवा एखादं जनावर म्हणजे गाई वासरू वगैरे जरी रस्त्यावरती आलं तर ते समोरच्या लाईटमुळे आपले डोळे ऑटोमॅटिक झाकले जातात. आणि अशी जर झाडं लावली ना तर झाकण्याचं किंवा डोळ्यावरती समोरून लाईट येण्याचा काही एक प्रॉब्लेम येत नाही. आपण मेन हायवे सोडून मित्रांनो अंकलेश्वरला एक्झिट घेतलाय आणि एक्झिट घेऊन आता पोहोचलो आपण भरूचच्या रोडला. तर आपल्याला समोर नर्मदा नदीचं भरपूर मोठं असं पात्र लागेल. मग तिथून परत आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. तर समोर तिथून पात्र सुरू होत आहे आपल्याला नदीचं. तर मित्रांनो ऍक्च्युली या रोडला नो एंट्री आहे, आपल्याला माहित नव्हतं. बट आता काय करता, आडला हरी 10-15 किलोमीटर पुढे आलोय, त्यामुळं पर्याय नाही. नर्मदा नदीचा खूप मोठा असा ब्रिज आहे हा, भरपूर मोठा असं पात्र आहे. साईडला लोखंडाचा पूल आहे आणि हा सिमेंटचा ब्रिज. तर येऊ नका मित्रांनो या रोडवर, दिवसा यायला परमिशन नाहीये. भरूच महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करत आहे. 100 रुपये एंट्री घेऊन या रोडने आपल्याला कनेक्ट व्हायचंय वडोदऱ्याच्या रोडला. सर्कल मारायचंय, हायवे चालू आहे आणि फास्ट रोड आहे म्हटल्यावरती सुपर हायवे तर नक्कीच असणार. आणि सरळ रोड जातो दहेजला, नर्मदा सरोवरच्या जवळ. तर आहे टोल, बघूया काय आहे या टोलचा झोल. टोल बचाने के चक्कर में हम बड़े हाईवे पे आ गए. तर हा आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. मला वाटतं हा एंट्री आणि एक्झिटला टोल असेल. सुपर रोड आहे त्यामुळेच फास्ट दाखवते बरं का. आणि याला ट्रॅफिक नाही, त्या रोडला मरणाचं ट्रॅफिक आहे वडोदरा एक्सप्रेसला. चला लागलोय आपण हायवेला, 4 लेन हायवे पुढे कंटिन्यू. आणि तिकडे पण एक टोल आहे एक्झिटचा. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. 8 आणि आपण पोहोचलोय अहमदाबादच्या रिंग रोडच्या एंड वरती. म्हणजे आपल्याला जिथून राईट घ्यायचं आहे आणि परत रिटर्न 5 किलोमीटर जायचंय. तर खूप मस्त आणि खूप फास्ट अशी आपण जर्नी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तर आता समोर आपल्याला टोल नाका आलाय अहमदाबाद. 5 किलोमीटर झाली पूर्ण जर्नी. काल 3 वाजता सुरू केली होती मित्रांनो आणि आता सकाळचे 9चा टायमिंग याच्यासाठी पकडू. तर थोडं फिरून नाश्ता वगैरे करून आपल्या लोकेशनला पोहोचत पर्यंत 9 तर आरामात वाजतील. 1-2 तास आराम करता येईल, तोपर्यंत कंपनीचे मेंबर येतील आणि मग जाता येईल आपल्याला.
ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला, कारण आजच्याच काहीतरी बुकिंग शोधण्याचा प्रयत्न करू. समोरच बघा मित्रांनो, आपला हायवे रिंग रोड आलेला आहे आणि टायमिंग पण बघू शकताय 7:48. तर चला पुढून आपल्याला युटर्न मारायचा आहे. स्वागत इंडस्ट्रियल पार्क मध्ये आपली गाडी खाली होणार आहे. सकाळ सकाळचा मस्त असा व्ह्यू, भर थंडीत सूर्योदय झालाय. काच खोलायची इच्छा नाहीये कारण गार एवढं बाहेर आहे. समोरची कंपनी इथंच गाडी खाली होणार आहे. 9:30 वाजता येणार आहेत. तोपर्यंत आपली गाडी लावली लोकेशन वरती, जस्ट गेटच्या समोरच. तर ही आहे कंपनी. झाली आपली गाडी खाली. एवढीच एक पेटी होती, सध्या गाडी झाली मोकळी. चला रिसिविंग घेऊया आणि निघूया.